मॅच मध्ये देखील आपण विचार खूप चांगला प्रकारचा खेळ दाखवला 85 55 धावा नक्कीच बनवल्या होत्या आपल्या नक्कीच टीम साठी। आता मात्र इथनं गोलंदाजी देतात त्यावेळेस सूरज मात्रे आहेत। फिरकी गोलंदाजी पहिलाच बॉल रिव्हर्सच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न होता स्विच हिटच्या माध्यमातून आणि बघतो आता मात्र इथनं मैदान सोडावं लागेल केतन मात्रेला खेळाडू बाद। चला आपण गोरख थोडंसं आपण वे प्लीज थोडंसं कमी घ्या आपण क्षेत्रक्षण लगेचच लावून घ्यायचं आपण प्रत्येकी बॉलवरती एकत्र प्लीज येऊ नका। 51 धावा आतापर्यंत येत नव्हत्या त्या दरम्यान 39 धावा पहिल्याच बॉलवरती मात्र सूरजने या दरम्यान विकेट टेकन गोलंदाजी केली आहे। केतनने मात्र या स्पर्धेमध्ये अक्षरशः नक्कीच धावा मैदानाच्या चौफेर नक्कीच बनवल्या आहेत त्या केतन मात्र आता मात्र इथनं बाद केलं जाते समीकरण आपण जर बघितलं तर इथनं आता मात्र वापसी करण्याचा प्रयत्न आहे गावदेवी केसर टीमच्या माध्यमातून नक्कीच 50 ते 60 धावा जर बनवल्या गेल्या 4 ओव्हरमध्ये 50-55 पर्यंत रोखलं गेलं तर मॅच नक्कीच मध्ये इथं आपल्याला चांगले पाहायला भेटेल। लेफ्ट आर्म मध्ये नक्कीच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रदीप पाडीला आहेत चांगला खेळाडू आहे जेव्हा जेव्हा नक्कीच वाकला संघ पाकफुटला असतो तेव्हा ते वाजवर चांगला प्रकारचा खेळ आपण बघितला आहे। या दरम्यान बघा चेंज पेस आहे गतीमध्ये मिश्र ऑन साईडला आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न चेंडू आणि बाटचा अजिबात संपर्क येत नाही पहिलाच बॉल इथं आपण बघतो या दरम्यान सूरजच्या माध्यमातून नक्कीच आपल्या बोटांची जादू इथं मात्र दाखवली जाते आणि जादुई गोलंदाजी करत असताना सूरज मात्रे आपल्या टीमसाठी पहिल्या बॉलवरती केतन मात्रेला बाद केला आहे आणि सेकंड बॉलवरती इथं मात्र प्रदीपला बीट करत असताना अजून एक चांगला चेंडू बघा आता मात्र इथनं वापसी कदाचित होऊ शकेल की काय बघा या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 बॉल फेकले आहेत आणि 3 बॉलवरती एकही धाव खर्च करत नाहीये म्हणजे खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी आणि महत्त्वाचा गोल्डन विकेट कॅरी केला आहे केतन मात्रेचा। लेफ्ट आर्म गोलंदाज आहे तो वरती विकेटने मारा करत असताना प्रदीप आता मात्र जागेवरती उभा आहे 2 बॉल बीट केले जात आहेत। आता मात्र बघतोय आपण चेंडू हवेमध्ये आहे फटका फसला आहे सूरज झेलची वाट बघतोय आणि तिथे झेल पकडला जाईल 2 चेंडू डॉट गेल्याच्या नंतर आता मात्र इथनं बिगिट करण्याचा प्रयत्न केला आणि प्रदीपला आता मात्र मैदान सोडावा लागेल खेळाडू बाद। किती चांगली गोलंदाजी मात्र कारण का 2 ओव्हरमध्ये धावा ऑलरेडी खूप साऱ्या होत्या 39 धावा नक्कीच 2 ओव्हरमध्ये आपण पाहायला भेटले त्याच्यानंतर मात्र आपण बघतो 4 बॉल आतापर्यंत फेकले गेले आहेत आणि 4 बॉलवरती आतापर्यंत एकही धाव खर्च करत नाहीयेत मात्र एक विकेट नक्कीच इथे 2 विकेट माफ करा इथं मात्र कॅरी केले कारण या बॉलवरती विकेट त्याला मात्र मिळाला आहे। सूरज मात्रेच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारची इथं फिरकीची गोलंदाजी इथं पाहायला भेटते मॅच खूप महत्त्वाचे आहे गावदेवी केसर संघ नक्कीच एक चांगला संघ आहे कारण का खूप चांगला संघ स्पर्धेमध्ये आपल्याला गावदेवी केसर टीमचा नक्कीच चांगल्या प्रकारचा खेळ पाहायला भेटलाय आणि वाकलन संघ इथनं एक मोठी धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न करेल मॅचमध्ये। स्ट्रायकरला फलंदाज जीत भोईर आहेत रनवेमध्ये नक्कीच आपण बघतो प्रॉब्लेम होत असताना चेंज पेस आहे चेंडूला फक्त आणि फक्त दिशा देतात कारण का जीत भोईरला माहिती आहे ऑलरेडी 2 बॉलवरती 2 खेळाडू बाद झाले आहेत आणि आता मात्र इथनं सिंगल डबलने संघाची धावसंख्या कारण का चांगल्या खेळाडूची वैशिष्ट्य आहेत आणि इथं मात्र या 5व्या बॉलवरती बघा 2 धावा येतात म्हणजे खूप चांगल्या प्रकारची कंदूची गोलंदाजी इकॉनॉमी कमी आपल्याला पाहायला भेटते खूप चांगल्या प्रकारचा नक्कीच खेळ दाखवत असताना या ओव्हरमध्ये सूरज मात्रे धावा एकूण मात्र इथं येतील 41 2 ओव्हरमध्ये बघा 39 होत्या आणि आतापर्यंत 2 ओव्हर 5 बॉलमध्ये धावा आपल्याला पाहायला भेटतात इथनं 41 शेवटचा अंतिम बॉल असणारा या षटकातील जीत भोईरसाठी बागफुटला जाऊन स्वारकाट खेळण्याचा प्रयत्न होता मात्र बीट होतो जीत भोईर आणि 3 ओव्हरच्या नंतर जोआ टाळ्या होत्या बघायसाठी काय गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली वाकलन सरकारने की बलाढ्य संघाला थांबवणं इथं मध्ये एवढं इझिली सोपं नाहीये कारण का पहिल्या ओव्हरमध्ये आकाशवरती आक्रमण केलं 14 धावा आल्या सेकंड ओव्हरमध्ये नक्कीच आक्रमण केलं अनंतावरती 25 धावा बनवल्या आणि सूरज मात्रेने फक्त आणि फक्त 2 खेळाडू बाद करत असताना 2 धावा मात्र खर्च केल्या आहेत म्हणजे मॅच मध्ये वापसी करणारा षटक पाहायला भेटला आपल्याला
गावदेवी गेसा संघाच्या माध्यमातून सूरज मातेना षटक मात्र खूप चांगला फेकला आहे. शेवटचं अजूनही मात्र अंतिम षटक बाकी असणार आहे. अवि बोईर आहेत मैदानाच्या मध्ये, त्याच्यानंतर बघतो जीत बोईर